भारतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर भाकरीस याजू खाईल ना त्या कधी भूक लागेल भाकरीस याजू खाईल ना त्या कधी भूक लागेल श्रद्धा जो मज घरी ठेवील ना त्या कधी तान लागेल आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन योहान याचा 6वा अध्याय 30 ते 35 ही वचने. योहान याचा 6वा अध्याय 30 ते 35 ही वचने. यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला, असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खावायला दिली. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी, ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभू परमेश्वर वाचलेली सर्व वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. या सकाळी आपण योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 30 ते 35 ही वचन वाचली. या पवित्र वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जीवनाच्या भाकरीविषयी लोकांशी बोलत आहे, आणि अशा लोकांशी बोलत आहे की जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करत होते. का ते शोध करत होते? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना भाकर दिलेली होती. 5 भाकरी आणि 2 मासे हे 5,000 लोकांना त्याने दिलेले होते. आणि ते लोक परत प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करत होते, आणि त्या लोकांना पाहून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, ह्यासाठी श्रम करा. प्रभू येशू ख्रिस्ताने
त्यांच्या मनातील विचार, त्यांच्या कल्पना जाणल्या आणि त्या जाणून तो सांगत आहे की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. आणि त्यावेळेस ते लोक म्हणत आहे की आपण विश्वास आपणावर ठेवावा आम्ही, म्हणून तुम्ही कोणते कृत्य आमच्यासाठी करिता. आणि त्यावेळेस ते त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलत आहेत आणि विशेष करून ते म्हणतात की अरण्यामध्ये आमच्या पूर्वजांनी मान्ना खाला हे आम्हाला माहित आहे. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना सांगत आहे की मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिले असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर आहे. जी स्वर्गातून उतरते आणि लोकांना जीवन देते तीच खरी भाकर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणतो 41व्या वचनामध्ये की मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे असा तो म्हणाला. येशू ख्रिस्त हा स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहाविषयी तो त्या लोकांशी बोलत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो देह आहे तीच खरी जिवंत भाकर आहे. आणि ती भाकर खाल्याने आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं असं प्रभू येशू ख्रिस्त या वचनांमध्ये म्हणतो. आणि तो 35व्या वचनामध्ये म्हणाला, येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आध्यात्मिक भूक प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे भागवली जाते. आणि आपल्याला माहित आहे की ती जिवंत भाकर तोडण्यात आली, मोडण्यात आली, छिन्न भिन्न करण्यात आली. त्या क्रूसावर ती तोडली गेली, माझ्या आणि तुमच्यासाठी ती दिली गेली. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला ती सार्वकालिक जीवनाची भाकर मिळालेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ते जीवन देण्यासाठी मी या जगामध्ये आलो. त्या भाकरीतून जो कोणी खातो आणि जो पितो त्याला ते जीवन मिळालेलं आहे. आणि माझ्या प्रियांनो, ते जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या स्वर्गातून उतरून आला. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी स्वर्गातून उतरून आलेली भाकर आहे. आणि ती भाकर मी आणि तुम्ही घेतलेली आहे आणि आपल्याला त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो कारण तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये आमच्या पापांसाठी पाठवलं. तो जीवनाची भाकर म्हणून या जगामध्ये आला आणि ती भाकर तू आम्हास दिली आणि त्याच्याद्वारे तू आम्हास जीवन प्राप्त करून दिलं. त्याबद्दल तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. स्वर्गीय भाकर मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.